बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नमस्कार. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. तक्रार दाखल करा, नाहीतर गळफास घेईन. तहसील कार्यालयाच्या गेटवर चढून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. पाणंद रस्ता वादाने घेतले उग्र रूप. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील देवगाव खोडगाव येथील शेतीच्या पाणंद रस्त्याच्या वादातून एका शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयासमोरील गेटवर चढून दुपट्ट्याचा गळफास लावत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तहसील परिसरात एकच खळबळ उडाली. भर उन्हात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार अतुल खारोडे हे तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या सांगण्यावरून शेत पाणंद रस्ता मोजणीसाठी संबंधित ठिकाणी गेले होते. मात्र मोजणी दरम्यान 2 शेतकरी गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अतुल खारोडे यांनी केला आहे. मला तहसीलदार मॅडमनी बोलावले होते, मात्र वाद सुरू झाल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून तहसीलदारांनीच तक्रार द्यावी, अशी मागणी अतुल खारोडे यांनी केली. दरम्यान अमरावती जिल्ह्यात एल निनोच्या प्रभावामुळे तीव्र उष्णतेची लाट असून तापमान 45 अंशांच्या आसपास पोहोचलेले असतानाही अतुल खारोडे यांनी भर उन्हात तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर चढून दुपट्ट्याचा गळफास गळ्यात अडकवत आंदोलन सुरू केले. जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अन्यथा जीव देईन, असा इशारा त्यांनी दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंजनगाव सुरजीचे ठाणेदार सूरज बोंडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी भर उन्हात परिस्थिती हाताळत होते. या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अखेर तहसीलदार पुष्पा सोळंके व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेबाबत लेखी तक्रार तयार करून पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यानंतर अतुल खारोडे हे गेटवरून खाली उतरले असून पोलीस प्रशासनासोबत पोलीस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी 2 शेतकरी गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज बोंडे करीत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन करत अंजनगाव कार्यालय परिसरातील झाडावर चढून दुपट्ट्याचा गळफास गळ्यात अडकवत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीची परिसरात पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर अखेर परिस्थिती नियंत्रणात आली असून तहसील कार्यालय परिसरातील तणाव निवळला. बहुजन इंडिया न्यूज टुडे अमरावती, चीफ ब्युरो मनोज मेळे. पहिले गुन्हा दाखल करा. तुम्हाला काल एचओ साहेबांनी सांगितलं होतं ना, पोलीस स्टेशन घेऊन जा म्हणून. मी माझ्या घरी होतो. कोण आला मला फोन करून? काही नको सांगू मला मारत असताना काही उन्हाळ्यात तुम्ही मारायला लागले. मॅडम गाडीला पाय चालले आल्या यायचा तलाठी दत्ता, त्या माणसानं मला वाचवलं. तुमच्या तलाट्यानं वाचवलं, मला तुमच्या तलाट्यानं वाचवलं. आणि आम्ही गाडीत बसून आलो. मी आले निघाले. तुम्हाला पोलीस स्टेशन सांगितलं होतं ना, तुम्ही पोलीस स्टेशन काय घेऊन राहिले? सांगितलं होतं तुम्हाला पोलीस रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. नाही रिपोर्ट नाही, रिपोर्ट तुम्ही दे सांग मला. मी तेव्हा खाली उतरतो आता. काय बोलून राहिलं आपल्यासोबत? मी आवनाचा भाऊ आहे ना सोबत. उतरतो खाली.